आपण सर्वप्रथम गेलो होतो व शेतात जाऊन पहिले आपण आपली मोटर चालू केली. आपल्याला टाकी भरायची होती व टाकी धुतली होती. खूप दिवसापासून खराब झाली होती. टाकी भरणं चालू होतं. एकीकडे आपले पाय झाले होते खराब. मस्त या कमी पाण्यात आपण पाय धुवून घेतले. पाय धुवून नंतर आपण पाहिलं पपईंकडे. पपईंना पाहिलं तर मस्त पपया पिकून गेलेल्या होत्या. नंतर तोडू असं म्हणून आपण गेलो पुढे आलो तर या घडीला पोळी टाकली होती. हा काय खात नव्हता भाऊ. याच्या मनात काय असेल त्यालाच माहिती भाऊ. नंतर आपलं माताजींचं चालू होतं भाऊ खुरपणं. टाकीच्या आजूबाजूला गवत झालं होतं. ते गवत माताजी काढत होत्या. नंतर आपण हा कॉक पिळून आपल्या दुसऱ्या तुकड्याला पाणी चालू केलेलं होतं व त्या तुकड्याला पाणी चालू करून आपण गेलो होतो खालचा कॉक आपल्याला बंद करायचा होता. या तुकड्याला पहिलं पाणी चालू होतं व कांदे या तुकड्याचे सगळ्यात कमी म्हणजे सगळ्यात लहान आहेत. नंतर हा कॉक आपण बंद करून दिला. वरच्या तुकड्याला आपण मस्त पोटभर पाणी चालू करून दिलेलं होतं व या तुकड्याचे कांदे आपल्या सगळ्या कांद्यांपेक्षा पहिलेचे कांदे आहेत म्हणून सगळ्यात टवटवीत आणि सगळ्यात मोठे कांदे ये जे नंतर आलो पण पपईंकडे येऊन पहिले आपण मस्त पपया तोडून घेतल्या. पपया आहे मोठ्या आहे या पपया खायला. नंतर मस्त आपण निघालो होतो कार्यक्रमासाठी. तळवाडे बामेर इथे मस्त सुवर्ण महोत्सवाचा मोठा कार्यक्रम साजरा होतो त्या कार्यक्रमासाठी आम्ही जात होतो नंतर तिथं जाऊन पाहिलं तर आपले गुरुवारी श्री विकासदादा बेलुकर त्या ठिकाणी मृदंग वादनासाठी होते. मृदंग वादन ऐकून पूर्ण कान तृप्त झाले होते त्याचप्रमाणे गायनाची साथ करायला आपले कातकडे गुरुजी त्याचप्रमाणे दीनानाथ महाराज होते इतके खतरनाक गायन करायचे इकडे पाहिलं तर आपल्या हितेश बाबांचं काहीतरी वेगळंच चालू होतं नंतर झालं नेमाप्रमाणे भजन. नंतर आपल्या कातकडे गुरुजींचा अभिष्टचिंतन सोहळा होता. तो अभिष्टचिंतन सोहळा साजरा झाला कातकडे गुरुजींचा तो तोंड पण पाहिला आणि भेटला आपल्याला. नंतर आपल्याला भेटलं ज्ञानाई पकवाज मेकर नागपूरचे मालक आबाभाऊंचे बावेचे एकदम गंभीर चर्चा चालू होती जर आपल्या वादक मंडळींना आपला पखवाज दुरुस्त करायचा असेल तर आबाभाऊंच्या दुकानाला नक्की भेटतं. एकदम उत्कृष्ट प्रकारची सेवा ते देतात आणि एकदम चांगलं काम करता पखवाजांचे. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपला व्लॉगला लाईक करा, कमेंट करा आणि आपला व्लॉग आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.